विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्पर्धा परीक्षेसाठी असे काही प्रश्नांची काही काठिण्य पातळी आहे. काठिण्य पातळी ही वाढवली जाते, तरी कमी वेळात अशी प्रश्न कसे सोडवायचे नीट लक्ष देऊन समजून घ्या. बघा, ही पद्धत जी आहे त्याच्यात आपण काय करूया, हे जे पूर्णांक आहेत त्यांच्या अगोदर क्रिया करायची 2 - 4 अधिक 6, त्याच्यानंतर 1/3 - 1/3 अधिक 1/3 याची क्रिया करूया आणि मग हे उदाहरण आपण कमी वेळात कसं सोडवता येतं ते आपण बघणार आहोत. 20 भागिले कंसात बघा याचं उत्तर काय येईल, 2तून 4 गेले -2 उरतील आणि -2 अधिक 6 याचं उत्तर 4 येईल. त्याच्यानंतर 1/3 आणि 1/3 वजा झाले तर ते कॅन्सल होतील, त्याचं उत्तर 0 येईल आणि त्याच्यात आपल्याला 1/3 मिळवायचं आहे. बरोबर 20 भागिले, आता कंसामध्ये असलेली ही काही संख्या आहे तर ह्या संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूप असेल तर आपण याचं उत्तर कसं घेणार, दोघांचा छेद सारखा करायचा आहे. इथं 3 एकाच्या 3 पट 3च्या 1 पट 3 चौक 12 अधिक 1 म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळतं 20 भागिले 13/3 बरोबर 20 भागिले. आता यांचा जर भागाकार करायचा असेल तर आपल्याला रेसिप्रोकल करावं लागेल, 3/13 मग यांचा या ठिकाणी गुणाकार होईल. बरोबर 20 × 60 60/13 हे याचं उत्तर आहे. परंतु पर्यायामध्ये यांच्यापैकी कोणतंही उत्तर असं दिसत नाही, म्हणून याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागणार आहे. 60ला 13 ने भाग द्यायचा, 13 चौक 52, 60 मधून 52 गेले 8 उरतात, म्हणजेच पूर्णांक वरती पुढे लिहिणार, त्याची बाकी वरती लिहिणार आणि भाजक आपण खाली लिहिणार. 4.8/13 पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचे उत्तर आहे. धन्यवाद.